कारण की आता वरती आपल्याला कुठे पाणी भेटेल नाही भेटेल सांगता येत नाही. सो त्याची तयारी आत्तापासूनच केली पाहिजे की इथूनच सामान वगैरे घेऊन आपल्याला वरती जायचं आहे. सो लगभग पोचलो आहे आपण आता वरती. तर जाऊया बघूया आपण अजून किती टाईम लागतो. आणि इकडे आम्ही पण पहिल्यांदा आलो आहे, अजून काही एवढं माहिती नाही की कुठे जायचं आहे. सो जाऊया वरती आणि बघूया आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. पुढे तुम्हाला अजून दाखवतो की एकदम खतरनाक पॅच येणार आहेत पुढे जाऊन. हे तर काय आपलं नॉर्मलच चाललं आहे. आता जिथं एकदम दम लागला आहे, अर्धी तर खालती आहेत अर्धी गेलं तर वरती. आता बघू अजून वरती. तर मित्रांनो येऊन बघा कुठे पोचलो आहे. एकदम खालच्या साईडला एकदम पूर्ण दरी आहे. ह्या साईड एकदम काड्यासारखे डोंगर आहेत, ह्या साईडला पण डोंगर आहेत. सो घेते प्लस या साईडला पण आहे. आणि ह्या साईडला बघा एकदम जोरात अशी हवा सुटली इकडून खालतून वरती येते. आणि एवढा डोंगर वरती चढल्यानंतर इथे आम्हाला येऊन हवा भेटली एवढी गार, जरा जाम भारी वाटते. त्यात ही बॅग वगैरे सारखी लागते इकडे, कारण की पाण्याच्या बाटल्या वगैरे पण भरल्यात त्याच्यामध्ये. इथून आपल्याला वरती जायचं आहे. सो तिकडे थोडंसं आपल्याला वरती जावं लागणार आहे. प्लस 10 मिनिट लक्षात बोलतोय आपण तिकडे 10 मिनिटामध्ये जाणार आहे. तर कसं काय होतं ते जाऊया पुढच्या वाटचालीसाठी. तर मित्रांनो इथे एवढी बेकार हवा लागते ना, पूर्ण हे झाडं बघा एकदम असे हालायला लागलेत. तर ह्याच्यातून मला माहिती नाही की माझा आवाज येतोय की नाही. ह्या साईडला हे लोक बघा हवेची मजा घेत आहेत तिकडे ह्या साईडला. आता आपल्याला 2 रस्ते भेटले, एक ह्या साईडला जातो आणि इकडे जातो. सो इकडे आता भगवानाची मूर्ती दिसते आपल्याला. सो या मूर्तीपासून वरती जायचं की इकडे आपण चॉईस करूया कुठून जायचं. कारण सगळे आलेत पहिल्यांदा, तेजस वगैरे येऊन गेला. आता तेजस आपल्याला सांगेल की कुठे जायचं ते. आणि ह्या आवाज येतोय की नाही मला माहिती नाही आहे, कारण की आता एडिट करताना आपल्याला समजेलच की काय होतं याची. तर मित्रांनो आपल्याला इकडे एक गणपती बाप्पाची आणि एक हनुमानाची आपल्याला अशी प्रतिमा बघायला भेटते इथे. जय बजरंग बली. सो इथे आपल्याला मूर्ती बघायला भेटते आणि इथून अशा पायऱ्या चालू होत आहेत. आता तेव्हा आता स्टेप आपल्याला वरती घेऊन चाललेत. आणि आपल्याला खालतून जो बुरुज टाईप दिसत होता तो कदाचित हाच असावा, कारण की इथे तसं दगडांनी रचलं आहे पूर्ण. आणि वाट बघा कशी आहे. सो खालतून येतात मस्त फास्ट फास्ट.